कोणाचा आहे? तसे नवनिर्वाचित निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य मंडळी भरपूर तिकडचं एक आहे नाही तर प्लेट बीट असा तरी झाला चालेल दोन नेहमी असतो नेहमी उचलून घे बस लय दाखवून तडे दाखवून बाई ठेवला लावल्या अगरबत्ती काय म्हणतात आमच्या कार्यकर्त्यांना सूचना आहे लिंगेश्वर मंदिर मध्ये ज्यांचा उपवास आहे त्यांना उपवासाचं जे काही द्यायचं आहे फराळ तो लिंगेश्वर मंदिर मध्ये द्यायचा आहे बाकी सर्वांनी मंडपामध्ये येऊन आपलं भोजन करायचं आहे महाप्रसाद घ्यायचा आहे पाहुणे मंडळी बरीच आहेत त्यांना अगोदर बसू द्या पाहुणे मंडळीला बसू द्या नंतर तुम्ही बसा पाहुणे मंडळीला बसून घ्यावे सगळे बसल्यानंतरच लिंगेश्वर मध्ये ज्यांचा उपवास आहे लिंगेश्वर मंदिर मध्ये यायचं आहे तिथे फराळाची सोय केलेली आहे ज्यांचा उपवास आहे त्यांनी लिंगेश्वर मंदिर मध्ये यायचं आहे तिथे फराळाची सोय केलेली आहे बाकी सर्वांनी मंडपामध्ये यायचं आहे तिथे महाप्रसादाची सोय आहे परंतु आमच्या ग्रामस्थांना एक विनंती आहे पहिले पाहुणे मंडळीला बसू द्या नंतर तुम्ही बसा हे जेवण जाऊया आणि कार्यकर्त्यांनी महाप्रसाद वाटताना विचारून वाढा कार्यकर्त्यांनी महाप्रसाद गर्दी आतमध्ये काय प्रत्येकाला विचारून वाढा कोणी महाप्रसाद वाया घालू नका आपली पत्रावर ठेवलेल्या गर्दीमध्ये टाकायची आहे ज्यांचा उपवास आहे त्यांनी वरती आहे उंची पोचायची नाही
गावातल्या ग्रामस्थांना सूचना आहे, आपण नंतर बसलात तरी चालेल, पाहुणे मंडळीला अगोदर बसायला द्या, त्यांना महाप्रसाद घेऊ दे. कार्यकर्त्यांनी जिथे जिथे मंडळी बसलेली आहे तिथपर्यंत पोहोचायचं आहे. सर्व महाप्रसाद प्रत्येकाचा. तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेल्या आंबरड मतदारसंघातील दीपलक्ष्मी फडसे मॅडम मंदिरासाठी देवाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. त्यांचे आम्ही गावाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो. धन्यवाद. तसेच जांभोर्डे पंचायत समिती बाळकृष्ण मडव हे दर्शनासाठी आलेले आहेत. त्यांचे आम्ही स्वागत करतो. धन्यवाद. मला